नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. रामनवमीचा उत्साह आज देशभरात पाहायला मिळतोय. राम मंदिराच्या उभारणीनंतर अयोध्येत आज पहिल्यांदा रामनवमी साजरी होते. रामनामाच्या गजरात संपूर्ण अयोध्या नगरी आज सजली आहे. अयोध्येतील प्रभू रामाचा जन्म सोहळा पाहण्यासाठी आणि एक ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी लाखो रामभक्त अयोध्येत दाखल झालेत. हे दृश्य आपण बघतोय. राम मंदिर उभारणीनंतर ही पहिलीच रामनवमी आहे. अधिक अपडेट आपण घेणार आहोत. आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड या ठिकाणून आपल्याला अधिक माहिती देत आहेत. गिरीश, कसा एकूण उत्साह आहे पहिली रामनवमी ही अयोध्येतील राम मंदिर स्थापनेनंतर? नक्कीच राम लल्ला विराजमान झाल्यानंतर अयोध्येमध्ये पहिलीच रामनवमी आहे आणि तितक्याच उत्साहानं आनंदानं ती साजरी देखील केली जाते. मी सध्या रामपथावर आहे. या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहू शकतो. फुलांची आरस करण्यात आलेली आहे. VIP गेट आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि रामनवमीच्या महापर्वावर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांच्याकडून सर्व भाविकांचं अभिनंदन करणारं एक फलक या ठिकाणी लागलेलं आहे. फुलांची आरस करण्यात आलेली आहे. जिथे प्रभू राम आहे तिथे हनुमानाचा देखील वावर आहे आणि त्यामुळे माकडांचा जो वावर आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला दिसतोय. या पहिल्या रामनवमीच्या दिवशी अयोध्येत मोठ्या संख्येने राम भक्त दर्शनासाठी दाखल होत आहेत. जवळपास 25 लाख लोक आज रामनवमी निमित्त प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अयोध्येतील शरयू घाट नदी, हनुमानगडी आणि राम मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. अयोध्येतील संभाव्य गर्दी लक्षात घेता अयोध्या शहरात अत्यावश्यक सेवेतील वाहनं वगळता इतर सर्व वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. अयोध्या शहराबाहेरच सर्व वाहनं थांबून सर्व भाविकांना चालतच मंदिरात दर्शन घ्यावं लागतंय. संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे. आपल्याला आवाज ऐकू येतोय, आरती वाजू लागलेली आहे. भल्या पहाटेपासूनच जे लोक आहेत त्यांनी रस्त्यावर चालायला सुरुवात केलेली आहे. रामलल्लाचे हे सगळे फोटो आपल्याला सेल्फी काढताना लोक या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यासोबतच नगर निगमचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा हा संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ करतायत आणि त्यासोबतच लोकांची चालतानाची जी गर्दी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्यांनी दर्शन घेतलेलं आहे ते सुद्धा याच मार्गाने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाविकांच्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी अतिरिक्त पोलीस बल सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे. भारत भूमीला प्रणिता जर खऱ्या अर्थानं कशानं जोडलं असेल तर ते म्हणजे सनातन संस्कृतीनं आणि या संस्कृतीची ओळख आधार म्हणजे प्रभू श्री राम आहेत. आयुष्यात प्रत्येकाला अयोध्येमध्ये येण्याचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण कधी होणार याची सुद्धा लोक प्रतीक्षा करतायत, वाट पाहतायत आणि अशा निमित्तानं या निमित्तावर आपण पाहतोय रामनवमीला अयोध्या नगरी सजली आहे, फुलली आहे, बहरली आहे आणि प्रभू श्री रामांच्या रंगामध्ये न्हाऊन निघालेली आहे. एका नववधूप्रमाणे अयोध्या नगरीला सजवण्यात आलंय आणि उत्साह तितकाच वाढत चाललाय. प्रणिता, अगदी गिरीश, तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदी मोठ्या प्रमाणात उत्साह या ठिकाणी दिसून येतोय. धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात.